6 ते 14च्या एज ग्रुपमध्ये आपण काय काय विषय शिकवतो मुलांना? शैक्षणिक विषय, फंक्शनलचे नाही मी म्हणत आहे, मॅथ आणि EVS, मनोरंजनात्मक कार्य आणि गणित, भाषा, अजून EVS आणि अजून एक 6 to 14 मध्ये भाषा. भाषेमध्ये आपण इंग्लिश, हिंदी, मराठी काहीही शिकवू शकतो. आपले विषय आहेत गणित, भाषा, पर्यावरण आणि डिजिटल लिटरसी. आपण सगळ्या मुलांना शिकवतो कारण त्याची फार गरज आहे आजच्या जगात, बरोबर. आणि जे मोठी मुलं आहेत प्री वोकेशनलची, त्यांना आपण काय काय शिकवतो? त्यांचे अकॅडमिकचे सब्जेक्ट्स काय आहेत? संवाद, जीवन कौशल, किचन स्किल्स आणि लाईफ स्किल्स, करेक्ट. हे सगळे आपले विषय आहेत. तर आजचं आपलं जे डिस्कशन असणार आहे त्याच्यात आपण जास्ती करून भाषा आणि गणित ह्या 2 विषयांवर जास्ती फोकस करणार आहे. का तुम्हाला असं वाटतं आहे ह्या विषयावर का आपण जास्ती फोकस करणार आहोत? दैनंदिन जीवनात आपल्या ते उपयोगी येतात. आणि अजून काय कारण असू शकेल? त्यांचा वयोगट जो आहे तो वोकेशनलचा आहे. 14 ते 18 मुलांचा. पण कुठलाही विषय घेतला तरी त्या विषयाचा आधार काय असतो? भाषेत तरी त्याचा आधार असतो किंवा गणितात तरी त्याचा आधार असतो. ह्याला जे आपण फाउंडेशनल लिटरसी म्हणतो की हे अगदी बेसिक स्किल्स आहेत जे मुलांना यायला पाहिजेत. त्याच्या आधारावरच आपण त्यांना अधून कठीण गोष्टी शिकवू शकतो, बरोबर. तर म्हणून आजच्या या सेशनमध्ये आपण ह्या 2 विषयांवर जास्ती फोकस करणार आहे. एक आहे मॅथ्स आणि दुसरं आहे भाषा. भाषा कुठलीही असेल तुमच्या शाळेत जसं तुम्ही शिकवता तसं, ठीक आहे. तर हे आपले प्री वोकेशनलचे सब्जेक्ट्स आहेत. पुढे जाऊया. ओके, बिकॉज आपण मॅथ्सची ॲक्टिव्हिटी केली आणि जनरली मॅथ्स हा आपल्याला वाटतो की कठीण विषय आहे, आपल्या मुलांना समजायला तो खूप कठीण असतो. म्हणून पहिलं आपण आधी मॅथ्सकडे लक्ष देऊया, ठीक आहे. तर मॅथ्स तुम्ही कसं शिकवता शाळेमध्ये? गणित कसं शिकवतात? कोणी हात वरती करून मला सांगेल कुठल्याही शाळेत तुमचा काय प्रोसेस आहे, कसं शिकवता? हात वरती करा म्हणजे मी माईक देते तुमच्याकडे. आधी अंकाची ओळख शिकवतो मुलांना. अंकाची ओळख. काउंटिंग. पुढे काउंटिंग शिकवता. पुढे त्याचे आकार. अजून व्हॅल्यू. अजून हे ॲडिशन, सबट्रॅक्शन, पुढचे हे झाले, बरोबर. तर थोडं आपण आता बघूया की कुठलाही टाईम शिकवतो, बरोबर. पण कुठल्याही गणिताच्या विषयासाठी आपण काय एक स्टँडर्ड प्रोसिजर म्हणून करू शकतो जेणेकरून मुलांचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि भक्कम होतील, ठीक आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे की गणित हा प्रगतिशील विषय आहे, बरोबर. तुम्ही ॲग्री करता ह्याच्यावर? हां, गणित हा स्पेशली एक विषय आहे जो प्रगतिशील आहे आणि जोवर आपल्याला पहिला कॉन्सेप्ट माहिती नसतो किंवा पहिली अवधारणा आपल्या डोक्यात नसेल तोवर आपण पुढचा विषय किंवा पुढचा टॉपिक मुलांना शिकवू नाही शकत. जर का मला मुलांना समजा टाईम शिकवायचा असेल, वेळ शिकवायची असेल, तर तुम्हाला काय वाटतं की काय माहिती पाहिजे मुलांना? त्याच्या आधी प्री नॉलेज काय पाहिजे? आणि लहान मोठ्याचा संकल्प पाहिजे. अजून इकडून सांगा सर. अगोदरची संख्या का संख्याची ओळख पाहिजे? रुटीनचा अंदाज असायला पाहिजे, बरोबर. एवढ्या सगळ्या गोष्टी मुलांना यायला लागतात. त्याच्यानंतरच आपण त्यांना वेळेचा संकल्प शिकवतो किंवा वेळेचं कशी वाचायची हे आपण त्यांना शिकवतो. तर कुठल्याही गणिताच्या विषयाला
पहिलं तुम्ही मुलांचं ज्ञान काय कुठल्या लेवलला आहे ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. काय होईल जर का त्याला मुलाला ह्याच्यातल्या कुठल्याच गोष्टी येत नसतील, नंबर ओळखता येत नाहीत, आपल्या रुटीनचा अंदाज नाही आहे आणि तुम्ही वेळेचं शिकवायला गेलात तर काय होईल? काहीच कॉन्सेप्ट त्याला क्लिअर होणार नाहीत, कारण आधीच त्याचं भक्कम नाही आहे, तर पुढे आपण कसं त्याला घेऊन जाणार, बरोबर? तर प्रत्येक मुलाचं तुम्हाला आधी पूर्वज्ञान काय आहे हे चेक करणं फार गरजेचं आहे. आणि जर का ते त्या लेवलपर्यंत नसेल, तुम्ही जो विषय शिकवतात त्याच्यासाठी ज्या लेवलला ते तुम्हाला ज्ञान हवं आहे ते नसेल, तर तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात करायला लागेल, बरोबर? माझ्या करिक्युलममध्ये हे इथे असं मला सांगितलं की वेळ शिकवायची म्हणून मी वेळात शिकवणार, असं नाही झालं. आपल्याला मागे जायला लागतं कधीतरी, बरोबर? दुसरा टप्पा विषयाचं विभाजन करणे. आता वेळच घ्या तुम्ही, वेळेतच टॉपिक हा मोठा टॉपिक आहे, त्याच्यात बरेच छोटे छोटे कॉन्सेप्ट्स आहेत. तर तुम्ही कुठून सुरुवात कराल? पहिलं कसं सुरू करता? घड्याळातील अंक त्यांना माहीत असायला पाहिजे ना, बरोबर. त्यानंतर ते तर त्यांचं पूर्व ज्ञान झालं, बरोबर? ते आहे त्यांना, घड्याळातले आकडे ते समजतात. पण वेळेचा जो कॉन्सेप्ट आहे, वेळेची जी संकल्पना आहे ते शिकवायला तुम्ही कसं भाग कराल? पहिलं सगळ्यात काय शिकवाल त्यांना? रुटीन्स. एक मिनिट, माईक द्या. घड्याळाची ओळख म्हणजे आपली ती वस्तू म्हणजे ते घड्याळ आहे, याच्यात आपल्याला वेळ दाखवता येते असं. बरोबर. त्याच्यानंतर काय दाखवाल? शिकवाल? काटे. काटे शिकवाल, म्हणतात. बरोबर. त्याच्यानंतर अंक. अंक आणि घड्याळाचे काटे कसे हलतात, बरोबर. आता हे सगळं आपण एका दिवशी एका वेळेला शिकू शकतो का? नाही, ह्याची आपल्याला विभाजना करायलाच लागते, बरोबर. एका दिवशी एका वेळी तुम्ही छोट्या छोट्या भागांमध्येच मुलांना शिकवाल. शिकवण्यासाठी काय सामग्री लागते तुम्हाला? शिकवण्यासाठी सामग्री काय लागेल? वेळ शिकवायची आहे तुम्हाला, काय काय टीचिंग लर्निंग मटेरियल लागणार? बोला सर. घड्याळ लागेल मॅडम. घड्याळ लागेल, अजून? हो, फ्लॅश कार्ड पण लागतील त्याचे. फ्लॅश कार्ड लागतील, घड्याळ लागेल, अजून? फ्लॅश कार्ड, अजून? एक काही मॉडेल असतं आपल्याकडे, कधी काटे हलतात, मुलं त्याला हात लावू शकतात, बरोबर. तेही आपण वापरू शकतो. तर वेगळे वेगळे आपल्याला मॅन्युप्युलेटर्स आणि व्हिज्युअल सपोर्ट देणारे, जसे आपण फ्लॅश कार्ड म्हटलं किंवा मॉडेल्स म्हटलं, हे वापरणं गणितात खूप इम्पॉर्टंट. ॲडॅप्टेशन्स पण आपण त्याच्यातच करू शकतो. येस, ॲडॅप्टेशन्स त्याच्यातच आपण करणार, कारण आपल्या मुलाच्या गरजेप्रमाणे आपण TLM वापरतो, बरोबर. तर ॲडॅप्टेशन्स पण आपण त्याच्यात करतो. पण हे गणितासाठी जास्ती महत्त्वाचं आहे का? जर का तुम्ही काही मॅन्युप्युलेटर्स वापरलेच नाहीत गणितासाठी, तर काय वाटतं तुम्हाला, सोपं होईल मुलांना शिकायला? नाही, कारण गणितातले बरेचसे विषय असे ॲब्स्ट्रॅक्ट असतात, बरोबर. त्याच्यासाठी जर का मुलांनी हातात गोष्टी हाताळल्या नाहीत, सोंगट्या असतील, मणी असतील, अजून काही मॅन्युप्युलेटिव्ह असेल, ते जेव्हा मुलं हातात हाताळतात, त्याला वळवतील, बघतील, काहीतरी करतील त्याच्याबरोबर, तेव्हाच त्यांना ती संकल्पना समजायला सोपी जाते, बरोबर. तर मॅन्युप्युलेटिव्स, व्हिज्युअल सपोर्ट ह्याचा जरूर उपयोग करा. त्याच्यानंतर येतं मॅथ्स. हा परत जसं मी म्हटलं ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहे, तर तो आपल्या जीवनात कसा आपण उपयोग करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे, बरोबर. जसं परत आपण घड्याळाचंच उदाहरण घेऊ. नुसतंच घड्याळ 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 आपण शिकवलं, पण त्याचा काय उपयोग आहे हे जर का मुलाला सांगितलं नाही. घड्याळ आपण कशाला बघतो? सकाळी आपली काही वेळ होते, आपल्याला शाळेत जायचं असतं, जेवायची वेळ होते, खेळायची वेळ होते, झोपायची वेळ होते, हे सगळं आपल्याला त्या घड्याळाच्या थ्रू त्याच्या स्वतःच्या जीवनात आपल्याला ते कनेक्शन करायचं आहे, आणि मगच त्याला त्याचं महत्त्व कळेल, नाही तर त्यांना महत्त्व कळणार नाही. पुढे गायडेड प्रॅक्टिस. गायडेड प्रॅक्टिस हे कोणी ऐकलं आहे शब्द? गायडेड प्रॅक्टिसचा काय अर्थ आहे? तुम्ही सराव करून घेता मुलांकडनं,
काय मुलाला एकट्याला सोडता, आता ही घे वर्कशीट, तू कर आणि बघ कसं काय होतं आहे ते. उनको प्रॉम्प्टिंग लगता है, उनको सपोर्ट लगता है, उनको हेल्प लगती है. ऐसे नहीं है कि कॉन्सेप्ट समझ में आया है तो भी बच्चा ऑटोमेटिकली अपने आप सब करने लगेगा. उसको बहुत हेल्प लगती है तो आस्ते आस्ते वो कॉन्सेप्ट उसके मन में और भी मजबूत हो जाता है और फिर उसके बाद वो इंडिपेंडेंट प्रैक्टिस पे जा सकता है. राइट. तो अगर आप ये सारे स्टेप्स, पहले पूर्व ज्ञान चेक कीजिए, फिर विषय का विभाजन कीजिए, मैनिपुलेटर्स का उपयोग कीजिए, अपनी ज़िंदगी से उसका कनेक्शन कीजिए और गाइडेड प्रैक्टिस और इंडिपेंडेंट प्रैक्टिस, ये अगर आप पूरा चेन यूज़ करते हो तो बच्चे को मैथ्स का कॉन्सेप्ट शायद ज़्यादा अच्छे से आएगा. अच्छा, अभी ये तो बात हुई हम कुछ नया सिखा रहे. तो अगर बच्चे ने पहले ही टाइम के बारे में सीखा है तो क्या करेंगे? हो गया, एक बार करके हो गया, ख़त्म. फिर प्रैक्टिस बार बार, शायद आपने इस हफ्ते किया, उसके बाद 10 दिन के बाद फिर से करेंगे. तो अगर आप बार बार प्रैक्टिस नहीं करवा के लेते हैं तो कॉन्सेप्ट बच्चा भूल जाएगा. करेक्ट. ओके. अभी मैथ्स में हमेशा हम लोग बोलते हैं कि पहले बच्चे को रियल लाइफ ऑब्जेक्ट्स देना, और जो भी हम कॉन्सेप्ट्स भी सिखाते हैं वो पहले रियल लाइफ ऑब्जेक्ट्स के साथ सिखाते हैं. जैसे हमने मैनिपुलेटर्स की बात की, हम उनको बीड्स देंगे या दूसरा कोई उनको मॅनिप्युलेटिव्ह देंगे, जैसे मणी असतात किंवा सोंगट्या असतात, नाणी असतात, हे असे वेगळे वेगळे प्रकार आपण देतो आणि मग त्याच्यानंतरच आपण चित्ररूपात जातो. बरोबर. चित्ररूप हे तेव्हा ज्यांना यायला लागतं तेव्हा आपण ॲब्स्ट्रॅक्ट किंवा सूक्ष्म रूपात जातो, जिथे मुलाला फक्त पेपर पेनवर किंवा मनातल्या मनात कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग येतं. तर हे परत प्रोसेस फॉलो करणं खूप गरजेचं आहे. जर का तुम्ही डायरेक्टली पेपर पेनवर गेलात तर शक्यता खूप आहे की मुलाला ते समजणार नाही आणि त्यांना करता येणारच नाही ती गोष्ट. बरोबर. तर ही ऑर्डर फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता आपण जसं मगाशी बोललो, मॅथ्समध्ये नंबर्स आणि संख्या आणि त्या संख्याचं मूल्य समजणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण गणितात आपण ह्याच्यात पुढे जाऊ शकत नाही जर का संख्येचं मूल्य समजलं नाही मुलांना. तर कोणी मला सांगेल तुमच्या शाळेत कसं शिकवतात ते? हात वरती करा. नाही, तुम्ही कसं संख्या शिकवता शाळेमध्ये? आपके स्कूल में संख्या आप कैसे सिखाते हो? क्या प्रोसेस फॉलो करते हो? कैसे सिखाते हो? काय काय ॲक्टिव्हिटीज करता? कसं शिकवता? समजा जर आपल्याला 1 ते 5 अंकाच्या संख्या शिकवायच्या मुलांना, तर मुलं वर्गात असतात. आपल्या वर्गात आत्ता किती मुलं आलेले आहे, हे कुठले, ह्या बाकावर बसलेले ह्या लाईनचे 5 मुलं, हा संकेत, प्रवीण, हा मिळून आपण तुम्ही 5 झालात. ह्या खुर्च्या किती आहेत, हा टेबल किती आहे, डस्टर किती आहे, फळा किती आहे, फॅन किती आहे. म्हणजे आपण अगोदर वस्तू आणि ते स्वतः मुलं यातच पहिल्यांदा आपण जातो आणि नंतर मग पाटीवर लिही, एक काढ, असं या प्रकारे आपण संख्येचं मूल्य आणि संख्या अशा प्रकारे शिकवतो. आणि जसं त्याचं पुढे वाढत जाईल त्याप्रमाणे आपण सगळं की वाढवत जातो असं. ठीक आहे. अजून कोणी सांगू इच्छितं कसे शिकवता? का तुम्ही सहमत आहात त्यांच्याबरोबर की तुमच्या शाळेत पण असंच शिकवता? कोणाला सांगायचं अजून काही वेगळं करता? सबसे पहले तो बच्चे को अगर नंबर का पहचान नहीं है तो हम नंबर पहचान सिखाते हैं. एक हमारा कंसेप्ट होता है नंबर की संकल्पना, हम बारी बारी से सिखाते हैं. मतलब पहले एक आ जाएगा बच्चे को पहचानना और मूल्य, उसके बाद ही हम 2 सिखाते हैं, उसके बाद ही हम 3 सिखाते हैं. हम जब नंबर वैल्यू सिखाते हैं तो थोड़ा मैचिंग, पॉइंटिंग, नेमिंग का हम यूज़ करते हैं.
फ्लैश कार्ड से कि ये 1 है, ये भी 1 है, इसको 1 बोलते हैं। फिर वैल्यू के साथ में उसको मैच करते हैं कि ये 1 लिखा है और ये मेरे हाथ में एक ही चीज़ है। इस तरीके से फिर जनरलाइज करते हैं हम कि मेरे क्लास में कितने फ़ैन हैं, अपने क्लास में कितने फ़ैन हैं, करेक्ट। या अक्षय नाम का बच्चा अपने क्लास में कितने हैं। ये जनरलाइजेशन हम बाद में करते हैं, पहले क्लियर हम टीचिंग करते हैं। यस, ओके, थैंक यू रोशनी। तो चलिए देखते हैं कि क्या हम किस तरीके से अभी नंबर्स को सिखा सकते हैं। सॉरी, दिस इज पहले हम इसके बारे में करेंगे और फिर पहले एक प्री मैथ कॉन्सेप्ट लेंगे और उसके बाद हम नंबर्स तक जाएंगे। तो पहले देखते हैं कि ये प्री मैथ का जो कॉन्सेप्ट है, हाँ, इधर हम सिखा रहे हैं अंदर का कॉन्सेप्ट। क्या सिखा रहे हैं? अंदर, इन, ठीक है। तो ये चित्र देखिए अभी, और इसमें क्या हो रहा है मुझे बताइए। इस चित्र में क्या है? इस चित्र में क्या है? ग्लास, कोई खाली ग्लास है और कोई ग्लासेस में बॉल्स डाले हुए हैं। अगले चित्र में क्या हो रहा है? क्या किया है? सॉर्टिंग किया है, बराबर। यहाँ पे सब ग्लासेस कैसे भी रखे हुए हैं, टीचर ने बच्चे के साथ सॉर्टिंग किया और जिस ग्लास में बॉल है उसको उसने एक साइड पे किया है। तो इसमें क्या प्री नॉलेज होना चाहिए बच्चे का? अलग करना, बरोबर। हे परखायला यायला पाहिजे की कुठल्या गोष्टी सिमिलर आहेत आणि कुठल्या वेगळ्या आहेत। तर ह्याच्यासाठी प्री नॉलेज आहे की ते सॉर्टिंग करू शकतात। तर आता टीचरनी त्या 3 ग्लासेसना वेगळं ठेवलं ज्याच्यात बॉल आहे। अजूनही आपण बॉलची इनची संकल्पना शिकवलेली नाही आहे मुलांना, ठीक आहे। ओके, आता तुम्हाला काय वाटतंय टीचर काय करेल? जे रिकामे ग्लास होते ते बाजूला केले, आता तुम्हाला काय वाटतंय टीचर काय करेल? काउंटिंग आपण इन शिकवतोय, विचारेल का सांगेल? विचारणार नाही, कारण मुलांना अजूनही ह्याची संकल्पना नाही आहे। टीचर सांगेल ग्लासच्या आत, कशावर फोकस येईल? आत, ग्लासच्या आत बॉल आहे, करेक्ट। टीचर सारखं सारखं व्हॉइस मॉड्युलेशन करून बोटांनी दाखवेल की बॉल आत आहे। उंगली से इशारा करके और आवाज़ की उचित उपयोग करके इस बात पर जोर दे कि कप के अंदर एक गेंद है, ठीक है। आता आपण पहिल्यांदा मुलाला इनचा कॉन्सेप्ट शिकवलेला आहे की आत बॉल आहे। आता काय होतंय? बाहेर आपण आत्ता शिकवणार नाही, आपण फक्त एका वेळेला एकच कॉन्सेप्ट शिकवतो। तुम्ही काय विचाराल मुलाला? कुठल्या ग्लासच्या आत बॉल आहे, मला हात लावून दाखव, करेक्ट। मुलाने हात लावून तुम्हाला दाखवायचं आहे की कुठल्या ग्लासमध्ये बॉल आत आहे। परत तुम्ही आवाजाने आणि ह्यानी आत आत हे रिपीट करत राहाल, म्हणजे मग मुलाला ती संकल्पना कळते, ठीक आहे। नेक्स्ट स्टेप आता आपण काय केली? आपण रिअल लाईफचे एक्झाम्पल्स दाखवले की रुमालाला बॅगेत ठेव, आत ठेव, किंवा चावी ट्रेच्या आत ठेव, म्हणजे आपण त्यांच्या जीवनाशी कनेक्टेड कॉन्सेप्टला हे केलं, बरोबर। आता काय बदललं आहे चित्रामध्ये? काही बदललं आहे चित्रामध्ये का काही सेमच आहे? ग्लासची झाली वाटी, पहिल्या चित्रात ग्लासची झाली वाटी। साफ आपण सगळं एकत्र बदललं नाही आहे, गाइडेड प्रॅक्टिस हळूहळू आपण चेंज आणला त्याच्यात। आणि मग त्या चित्रात काय झालं आहे? परत गाइडेड प्रॅक्टिस, आपण सगळं एकत्र बदललं नाही आहे, मुलाला मदत केली आहे। आधीचं जे त्याला आठवत होतं
त्याच्यातच आपण एकच गोष्ट बदलली आहे. आणि शेवटी सर रिवॉर्ड नाही आहे, हे आपण जनरलायझेशनकडे आलो आहे की आपण वस्तू पण बदलली आणि भांडं जे होतं तेही बदललं. तर जनरलायझेशनकडे मूल आता आलेलं आहे, कारण आपण सगळंच बदललं आणि कम्प्लिटली नवीन सिच्युएशनमध्ये त्याला विचारतो आहे आत कुठे काय कशात आहे ते, बरोबर. सो प्री मॅथचे कॉन्सेप्ट असेच खूप तुम्ही लेअर्ड म्हणजे विभाजन करून मॅन्युप्युलेटर्स वापरून भरपूर प्रॅक्टिस देऊन तुम्ही हे असे मुलांबरोबर करू शकता. आणि मॅडम तुम्ही म्हणालात तसं एका वेळेला एकच कॉन्सेप्ट इन आणि आऊट एकत्र आपण नाही शिकवणार. आधी जर का इनची ओळख असेल चांगल्या रीतीने, म्हणजे अगदी खूप चांगली नसेल 100%, पण समजायला लागलं असेल इनचा कॉन्सेप्ट, तरच तुम्ही आऊटचा कॉन्सेप्ट घ्या त्याच्याबरोबर. एकत्र घेतलं की ते कन्फ्युजन होतं आणि समजत नाही त्यांना. ओके, आता आपण संख्येकडे येऊया, अंकांकडे येऊया. की जसं रोशनी मॅडमनी सांगितलं की अंकांसाठी आपण काय काय ॲक्टिव्हिटीज करू शकतो, काय काय क्रिया करू शकतो ज्यांनी मुलांचा कॉन्सेप्ट एकदम भक्कम होईल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपण काय करतो, मुलांना आपण गाणी शिकवतो. आपलं काही बडबडगीतं असतात, त्याच्यातनं आपण मुलांना फक्त संख्या मोजायला शिकवतो, अंक मोजायला 1 2 3 4 असं फक्त मोजणं येतं. त्याला एखाद्या वेळेस त्यांनी आत्तापर्यंत व्हॅल्यूचा कॉन्सेप्ट अटॅच केला नसेल, त्यांना ते नातं समजलं नसेल, पण तुम्ही म्हणताय ते रिपीट करतात आणि तुमच्या मागे मागे ते म्हणत राहतात. मौखिक रूप से रटकर या उंगलियों पे आप काउंटिंग करते हो. संख्या आप गेम भी कर सकते हो कि नीचे आपने टाइल्स पे नंबर लिखे हैं, चलते हैं, या आप ऐसे नंबर लाइन भी क्लासरूम में लगा सकते हो जहाँ पे आप बच्चों को सिर्फ बोलना सिखा रहे हैं. 1 2 3 4 5 6 ऐसे बोलना सिखा रहे हैं. ठीक है. फिर जैसे रोशनी ने बताया कि जो चिन्ह होता है नंबर्स के लिए, हम लिखते भी है, उसका कोई चिन्ह होता है, तो वो चिन्ह पहचानने के लिए आप क्या क्या एक्टिविटीज़ कर सकते हो, कैसे करोगे. जब मैं बोलती हूँ कि 5 है तो मुझे कैसे पता चलेगा कौन सा 5 वाला नंबर है लिखा हुआ, क्या करोगे. सर हमको वैल्यू नहीं सिखाना है, हमको सिर्फ नंबर रिकग्निशन सिखाना है. फ्लैश कार्ड्स यूज़ कर सकते हैं. और क्या यूज़ कर सकते हैं, कौन से एक्टिविटीज़ करेंगे. 5 का आपने दिखाया तो 5 का उसको आपने बोला 5 तो उसने बोला 5, क्या करेंगे. मॅजिक पेन वापरून असं ड्रॉ करा. ते लिखाण झालं सर, ते लिखाण झालं, ते पुढची स्टेप आहे. पहचानसाठी, ओळखण्यासाठी तुम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज करू शकता. वर्गातले 5 मुलं बाजूला काढू शकतो आपण. हां, पेट किंवा रांगोळी. रांगोळी वगैरे घेऊन पण काढू शकतो. रांगोळी वगैरे काढून कसं सर दाखवाल, सांगा मला जरा. रांगोळी घ्यायची, रांगोळीमध्ये आपण एक काढू शकतो, रांगोळी किंवा पेट. हो हो हो, तुम्ही काढू शकता. तुम्ही वेगवेगळ्या फ्लॅश कार्डमधून 1 किंवा 2 अपेक्षित नंबर आपण काढून देऊ शकतो. आपल्याला हे हवं आहे आत्ता. हो, पण हा चिन्ह समजणं पण खूप गरजेचं आहे.
फळ्यावर दाखवू शकता, खूप आपण गेम्स खेळू शकतो, मॅचिंग सॉर्टिंग ते गेम्स खेळू शकतो. जसं आता अमर सरांनी म्हटलं तसं तुम्ही जमिनीवर सुद्धा आकडे काढू शकता आणि मुलांना सांगू शकता आता मी जेव्हा 4 म्हणेन तेव्हा 4च्या सर्कलवर तुम्ही जम्प करा. हे असे वेगळे वेगळे ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. मॅडम ते परत तुमचं मूल्य झालं आणि चिन्ह पहचान नाही झालं, बरोबर. म्हणूनच हे कॉन्सेप्ट समजून घ्या की आपण एक्झॅक्टली काय शिकवतो आत्ता मुलाला. आपण तिथे मूल्य शिकवतो आणि आपण ओळख नाही शिकवत आहोत. आपल्याला आत्ता नंबर्सची फक्त जाणीव आणि ओळख हवी आहे. तर तुम्ही मॅचिंग आणि सॉर्टिंगचे गेम्स करू शकता. जसं त्यांनी म्हटलं तसं आपल्याकडे फ्लॅश कार्ड्स असतात. ह्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून घ्या. म्हणजे मुलाला मी 1 म्हटलं तर ते 1चा नंबर त्यांनी मला काढून द्यायला पाहिजे. मी 7 म्हटलं तर 7चा नंबर त्यांनी मला काढून द्यायला पाहिजे. ओके. सो नेक्स्ट स्टेप इज की संख्यांची किंवा अंकांची ओळख करून घेणे. ठीक आहे. त्याच्यानंतर संख्या लेखन, त्याच्यासाठी तुम्ही बऱ्याच ॲक्टिव्हिटीज सांगितलं. सरांनी सांगितलं रांगोळीमध्ये लिहू शकतो किंवा आपण बाकी कुठल्याही टॅक्टाईल मटेरियलमध्ये वाळूत लिहू शकतो, क्लेचा वापर करू शकतो. बऱ्याच गोष्टी आहेत. काय डॉट पण करू शकतो. बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत जेणेकरून मुलाला नंबर लिहिता येईल, अंक लिहिता येईल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टप्पा आला की अंकाचं मूल्य कसं शिकवायचं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे जर का मुलांना नाही आलं तर आपण पुढे जाणं खूप कठीण होतं आपल्याला मॅथ्ससाठी. तर त्याच्यासाठी काय काय कराल तुम्ही. 1 अंक 1 बोट. व्हेरी गुड मॅडम. येस, फुल बॉडीचा उपयोग करू शकतो. म्हणजे आपल्या बॉडीचा उपयोग करू शकतो. 1 अंक 1 वस्तू. हां, वस्तूंचा उपयोग करतो. वेगवेगळ्या भरपूर वस्तू वापरू शकतो. जेवढ्या अंक तेवढ्या वस्तू वापरू शकतो. हां, आणि खेळातनं पण आपण शिकू शकतो. खेळातनं आपण शिकू शकतो. कसं सांगा. 1 2 3 4 वर स्टॉप. उड्या मारायला सांगू शकता. आपल्याला काय प्रयत्न करायचा, आपल्याला मुलांना गणित फक्त पेन आणि पेपर किंवा फळ्यावर शिकवायचं नाही आहे. ह्याचा आपला प्रयत्न असायला पाहिजे. का? कारण जर का तुम्ही गेम्स केलेत, ॲक्टिव्हिटीज केलेत तर ते मुलांना खेळच वाटतो, पण खेळातनं ते शिकतात. ॲब्सल्युटली. तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. आपण मॅनिप्युलेटिव्स पण म्हणालो आहे की 1 वस्तू 1 आकडा, 2 म्हणजे 2 वस्तू आहेत. हे जे असोसिएशन आहे, हे जे नातं आहे, हे मुलांना समजणं खूप 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 गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी जर का तुम्ही मॅनिप्युलेटिव्स वापरलेत क्लासमध्ये, जे काय असेल, तुम्ही बिया वापरू शकता, छोटे खडे वापरू शकता, मणी वापरू शकता. खूप काही गोष्टी आहेत. असं नाही आहे की बाजारातूनच काहीतरी आपल्याला मॅनिप्युलेटिव्स विकत आणायचे आहेत. छोटे नारळ असतात झाडाखाली पडलेले, तशा बऱ्याच गोष्टी आपण वापरू शकतो मॅनिप्युलेटिव्स म्हणून. आणि शेवटी आता तुम्ही आकडे शिकलात, शायद 1 ते 5 तुम्ही आकडे शिकलात, पण आपल्याला आता त्याच्या पुढचे जे हे आहेत ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यातलं पहिला आहे सिक्वेन्सिंग यायला पाहिजे. तर सिक्वेन्सिंगसाठी तुम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज परत करू शकता. काय सांगू शकाल तुम्ही काय करता सिक्वेन्सिंगसाठी. म्हणजे क्रमात लावणे नंबर, काय करू शकता. सीक्वेंसिंग के लिए क्या क्या एक्टिविटीज़ कर सकते हैं सीक्वेंसिंग के लिए. में खड़े करके उनसे वो एक्टिविटी करवा के लेना, सॉन्ग्स के द्वारा सीक्वेंस सिखाना. यस, वेरी गुड. और क्या कर सकते हैं. गेम्स के माध्यम से मुझे बताइए और क्या कर सकते हैं. ठीक है. और ये साइड से किसी को कोई आइडिया है. स्टेप्स चढ़ के भी सिखा सकते हैं सीक्वेंसिंग. एब्सोल्युटली. तो आपका यही प्रयत्न चाहिए कि आप जितना गेम्स, जितना एक्टिविटीज़ कर सकते हो उस माध्यम से गणित को सिखाइए. और पेपर पेन पे इस उम्र में और छोटे बच्चों के लिए ज़्यादा ध्यान ना देना. वो भी आना चाहिए, लिखना आना चाहिए, वर्कशीट्स करने आने चाहिए, पर वो आपका फोकस नहीं रहेगा. जितना आप उनको फ़न वे में सिखाओगे उतना उन्हें याद रहेगा और शायद उनके रियल लाइफ से भी वो जुड़ा रहेगा. ठीक है. अच्छा, अभी ये तो हो गया, हम लोग ने छोटे बच्चों के लिए देखा. जो L1 के बच्चे हैं
इनको हम ये सब सिखाते हैं। प्री मैथ हो गया, शेप्स हो गया, नंबर्स हो गया, नंबर सीक्वेंसिंग हो गया। पर आपके कई बच्चे ऐसे होंगे जो शायद L2 के मैथ्स कर रहे हैं या L3 के मैथ्स कर रहे हैं, करेक्ट? उनके लिए हमें दूसरे स्ट्रैटेजीज़ देखने पड़ेंगे, सेम स्ट्रैटेजीज़ नहीं यूज़ कर सकते। तो क्या क्या हम कर सकते हैं? पहले इसमें लिखा है कलर कोडिंग का उपयोग। कुछ आप मुझे दूसरा कोई बोल सकते हैं जिसमें हम कलर कोडिंग यूज़ कर सकते हैं? इथे हे जे घड्याळ आहे त्याच्यात तुम्ही बघितलं तर सगळे आकडे वेगळ्या वेगळ्या रंगाचे आहेत, बरोबर? म्हणजे मग मुलाला ते बघायला आणि निरीक्षण करायला सोपं पडतं। तसेच काट्यांचे रंग 2 वेगळे आहेत। गणितात सुद्धा 1 अंकाचा नंबर ब्लूमध्ये आणि दशकाचे नंबर सगळे लालमध्ये आहेत, राईट? तर असं तुम्हीच एक उदाहरण देऊ शकता का जिथे तुम्ही कलर कोडिंग करून मुलाला जरा काम सोपं करू शकाल? काही आहे गणितातला विषय जिथे तुम्ही कलर कोडिंग वापरू शकता? सांगा ना. बेसिकली सॉर्टिंगच्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीला आपण कलरच वापरतो, कारण हे एक पहिली गोष्ट आहे जे आपण मुलांना शिकवतो आणि ते कलरच्याच माध्यमाने बरेच वेळेला शिकवतो। दुसरं ग्रेडचा वापर करणे। जेव्हा मुलं ॲडिशन करतात किंवा सबट्रॅक्शन करतात तेव्हा जर का सगळे नंबर एकत्र असले तर त्यांना ते व्हिज्युअली प्रोसेसिंग करायला त्रास होतो। तर त्याच्यासाठी जर का तुम्ही लाईनी काढल्यात, ग्रेड तयार केलेत, तर मुलाला कळतं की आत्ता मला कुठे फोकस करायचं आहे। जसं की आपण हे खूप लाईट आहे पण इथे बघूया, जर का इथे ग्रेड असला, लाईन असली, तर मला कळतं की पहिलं मला वन्सचे नंबर ॲड करायचे आहेत आणि नंतर दशकाकडे जायचं आणि ते करायचे। तर व्हिज्युअल क्लॅरिटी मिळते मुलांना की पहिलं हे बघतो मग हे बघतो, बॉक्सेस, तर खूप फायदा होतो। परत आपल्या मुलांना बरेच वेळेला लक्षात राहत नाही, म्हणजे त्यांना माहिती असेल पण त्या क्षणी त्या वेळेला ती इन्फॉर्मेशन त्यांना पटकन लक्षात येत नाही। तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? जसं तुम्ही बघाल हे घड्याळ आहे, घड्याळाला त्यांनी फ्लॅप लावला आहे। बरेच वेळेला मुलांना म्हणते हा 6 वाजला की अर्धा तास माहिती असतं, पण ती किती मिनटं हे त्यांना माहिती नसतं। म्हणून त्यांनी काय केलं आहे, एक फ्लॅप केला आहे, आकडे आहेत आणि आकड्याच्या खाली नुसता फ्लॅप उचलला की मुलाला कळेल की 30 मिनटं बाद झाली आहेत, करेक्ट? स्पष्ट अनुदेश देणं, ओके? आज सकाळी दीप्तीने पण तुम्हाला सांगितलं की मुलाशी जेव्हा आपण बोलतो आहे, कुठलाही विषय शिकवत असतो तेव्हा स्पष्टपणे, सोप्यापणे मुलांना शिकवणं गरजेचं आहे। त्यांना क्लिअर इन्स्ट्रक्शन्स द्यायला लागतात की काय करायचं आहे, त्यांच्याकडून आपली काय अपेक्षा आहे। तर तसंच हे पण एक व्हिज्युअल आणि स्पष्ट अनुदेश द्यायला एक उदाहरण आहे, जिथे टीचरनी सांगितलं आहे की पहिले तू हे आकडे काउंट करायचेस, मग हे करायचे आणि मग शेवटी हे करायचं आहे। अगदी स्पष्टपणे मुलाला दाखवलेलं आहे की कसं करायचं आहे। मगाशी आपण बोललो गायडेड प्रॅक्टिसबद्दल बोललो मगाशी। तुम्हाला काय वाटतं हे कसं मदत करेल गायडेड प्रॅक्टिससाठी? मी मुलाला वर्कशीट दिली आहे, मुलाला त्रिकोण कलर करायचा आहे। माझ्याकडे 8 मुलं आहेत क्लासमध्ये, एका मुलाला जवळजवळ येतोय हा कॉन्सेप्ट। तर जर का मी फळ्यावर हे काढलं आणि त्याला सांगितलं की तू, आशा करते हैं कि ये ट्रेनिंग आपको फ़ायदेमंद लगी होगी। अगर इस ट्रेनिंग के बारे में आपको कोई भी शंका या सवाल है तो कृपया अपने जोन कोऑर्डिनेटर से संपर्क करिए। धन्यवाद।